खुशखबर खुशखबर खुशखबर. रिदान ज्वेलर्स आणत आहे आपल्यासाठी लकी ड्रॉद्वारे सोन्याचे दागिने बक्षीस म्हणून मिळवण्याची अविश्वसनीय संधी. ही योजना फक्त 10 महिन्यांसाठी राहील. या योजनेमध्ये 100 सभासद असतील. प्रत्येक महिन्यामध्ये एक चिठ्ठी लकी ड्रॉद्वारे आपल्या सर्वांसमोर काढण्यात येईल. ज्या सभासदाची चिठ्ठी निघाली त्यांनी त्यापुढे कोणतेही हप्ते भरायचे नाहीत. दरमहा 2000 रुपये भरा व लकी ड्रॉ मध्ये आपली चिठ्ठी निघाल्यास 20,000 रुपयांचे सोन्याचे दागिने बक्षीस म्हणून मिळवा. दरमहा 3000 रुपये भरा व लकी ड्रॉ मध्ये आपली चिठ्ठी निघाल्यास 30,000 रुपयांचे सोन्याचे दागिने बक्षीस म्हणून मिळवा. दरमहा 5,000 रुपये भरा आणि लकी ड्रॉ मध्ये आपली चिठ्ठी निघाल्यास 50,000 रुपयांचे सोन्याचे दागिने बक्षीस म्हणून मिळवा. दरमहा 10,000 रुपये भरा व लकी ड्रॉ मध्ये आपली चिठ्ठी निघाल्यास 1,00,000 रुपयांचे सोन्याचे दागिने बक्षीस म्हणून मिळवा. सर्व दागिने 20 व 22 कॅरेट शुद्धतेच्या हमीचे व हॉलमार्क शिक्क्यासहित देण्यात येतील. आजच आपली नाव नोंदणी करून लाभ मिळवा. आमचा पत्ता रिदान ज्वेलर्स, चांदणी चौक, फॉरेस्ट, सोलापूर. संपर्क शाबाज हुंडेकरी 86 248 780 06. जाकीर शेख 74 99 10 12 86. नियम व अटी लागू. नुकत्याच महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका पार पडल्या. मात्र मतमोजणीनंतर आलेले निकाल महाविकास आघाडीसाठी धक्कादायक ठरले. महाविकास आघाडीला राज्यात वातावरण अनुकूल असूनही निकाल वेगळाच आल्याने महाविकास आघाडीतून ईव्हीएम बाबत शंका घेतली जात असतानाच पंढरपुरातील आदिवासी कोळी जमातीचे नेते गणेश अंकुशराव यांनी मात्र महाविकास आघाडीचा हा पराजय ईव्हीएम मुळे नव्हे तर SC, ST, OBC आणि मुस्लिम समाजाच्या प्रश्नांवर योग्य भूमिका स्पष्ट न केल्याने झाला असल्याचे प्रतिपादन केले आहे. आरक्षणाच्या प्रश्नांवरून राज्यातील विविध समाजात असंतोष पसरलेला असताना महाविकास आघाडीतील विविध पक्षातील नेते मंडळी मात्र यावर मूग गिळून गप्प बसण्याची भूमिका घेतली. विशेषतः SC, ST, OBC आणि मुस्लिम समाजाच्या विविध प्रश्नांवर निवडणूक काळात महाविकास आघाडीने आपली भूमिका स्पष्ट करत या समाज घटकांच्या आरक्षणासह विविध प्रश्न आम्ही सोडवू असा विश्वास द्यायला हवा होता. परंतु यावर महाविकास आघाडीतून कसलंच आश्वासन दिलं गेलं नाही. त्यामुळे या सर्व समाजातील मतदारांनी महाविकास आघाडीकडे पाठ फिरवली. त्यामुळेच महाविकास आघाडीवर राज्यात मोठ्या पराभवाची नामुष्की बोढवली असंही गणेश अंकुशराव यांनी स्पष्ट केलं. महाराष्ट्र राज्य हे पुरोगामी राज्य आहे. साधू संतांची भूमी आहे. इथे जातीवादाला खतपाणी घालणाऱ्यांना मोठमाती दिली जाते आणि तेच या निकालामुळे स्पष्ट झालं आहे. महाविकास आघाडीतील नेत्यांनी केवळ ईव्हीएम वर संशय घेण्यापेक्षा याकडेही लक्ष देऊन आपल्या पराजयातून धडा घ्यावा असंही गणेश अंकुशराव यांनी म्हटलंय. त्यामुळे आता राज्यातील महाविकास आघाडीतील पराजय ईव्हीएम मुळे नाही तर इतर कारणांमुळे झाल्याच्या चर्चांना उधाण आल्याचं दिसून येत आहे. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.